नमस्कार. मी अशोक फळदेसाई. जीव झाला येडापिसा या मालिकेतील शिवा. नमस्कार, मी विदुला चौगुले. जीव झाला येडा पिसा या मालिकेतील तुमची सिद्धी. आजपर्यंत तुम्ही खूप साऱ्या लव्ह स्टोरीज ऐकल्या असतील, जसं की हीर रांझा, लैला मजनू. रोमिओ ज्युलियट. पण शिवा आणि सिद्धी ही एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी आहे. आणि ही लव्ह स्टोरी बघण्यासाठी तुम्हाला बघायला लागेल जीव झाला येडापिसा ही मालिका. रुद्रायत गावात राहणारे नंदकुमार गोकर्ण मास्तर यांची मी मुलगी सिद्धी गोकर्ण. सिद्धी खूप जॉली आहे, ती समोरच्याच्या मनाचा खूप विचार करते आणि तिच्या आणि तिच्या वडिलांमध्ये एक सुंदर बॉन्डिंग आहे, ते म्हणजे मैत्रीचं. आणि त्या बॉन्डिंगमुळे मी त्या कॅरेक्टरशी खूप कनेक्ट होते. सिद्धीची खूप स्वप्न आहेत, तिला तिच्या नवऱ्याबद्दल स्वप्न आहेत, तिला तिच्या भविष्याबद्दल स्वप्न आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती झटते. तिला 6 भाषा येतात, ती अन्यायाविरुद्ध लढते आणि तिला पप्पांनी तेवढं खंबीर तयार केलेलं आहे. शिवा लष्करे हा रुद्रायत गावचा रांगडा मुलगा आहे. अत्यंत धडाडीचा, निर्भीड आणि बोलण्यापेक्षा कृतीत जास्त भर देणारा असा तो मुलगा आहे. त्याचं शिक्षण जरी कमी झालेलं असलं तरी गणितात त्याचा कोणी हात पकडू शकत नाही, कारण बीजगणिताचं बीज त्यानं स्वतःमध्ये रोवलंय. दुसरी गोष्ट, शिवा हा स्वतःच्या स्वप्नांसाठी झटणारा नाही आहे, तर दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी झटणारा आहे. तसंच त्याला आईबाबांवर खूप प्रेम आहे. बहिणीविषयी तो खूप पॉझिटिव्ह आहे. मित्र त्याला खूप प्रिय आहेत. असा तो आगळा वेगळा कॅरेक्टर आहे. चिन्मय मांडलेकरांनी खूप छान पद्धतीनं हा कॅरेक्टर लिहिलेला आहे. जरी शिवा वरनं रांगडा दिसत असला तरी त्याला खूप छोट्या छोट्या छटा आहेत, त्या तुम्हाला पुढे मालिकेमध्ये बघायला मिळणारच आहेत. शिवाचं एक जगण्यातलं ब्रीदवाक्य आहे, ते म्हणजे जिथं मैत्री तिथं हात आणि जिथं चूक तिथं लात. ठरवलं तरी हेच होतं की करिअर आपल्याला ह्याच क्षेत्रात करायचं आहे. पण इतक्या लगेच इतकी मोठी संधी येईल, इतक्या कमी वयात इतकी चांगली संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. हो, मी सुपर एक्सायटेड आहे की पहिली मालिका येते आणि मी खूप आभारी आहे कलर्स मराठीचे आणि ज्या प्रोडक्शननं आपल्या सिरियलची जीव झाला येडा पिसाची निर्मिती केली, पोतडी एंटरटेनमेंट्स, अवधूत सर, विनोद सर यांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यावर हा विश्वास ठेवला. पहिलीच मालिका आहे, खूप छान वाटतंय. आणि का वाटू नये मुळात, कारण ज्यासाठी एवढी मेहनत घेतली, कारण प्रवास खूप मोठा झाला. गोवा टू पुणे, पुणे टू मुंबई असा हा खूप मोठा प्रवास होता. आणि जे फील्ड मी निवडले, अभिनय, आणि त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली.